अजितदादांवर राज ठाकरे अंधारे पवार गटाचा हल्लाबोल, पूर आणि लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांवर निशाणा। जंगल पेटलेलं असताना हा बिबट्या पळून गेला, आता पुन्हा शिकार करायला बिबट्या माघारी आल्यास सोबत न घेण्याची कार्यकर्त्यांची इच्छा। पवार गटाच्या उत्तम जानकरांची अजित पवारांवर टीका। ज्याने सख्या बहिणीची काळजी घेतली नाही त्या माणसानेच लाडकी बहीण योजनेची घोषणा केली, अंधारे यांचा अजित पवारांवर निशाणा। राज्याचे एक उपमुख्यमंत्री पुण्याचे ते या ठिकाणी नसतानाही धरणातून पाणी वाहिलंय। पुण्यातील पूरस्थितीवरून राज ठाकरेंचा पालकमंत्री अजित पवारांना टोला। राज ठाकरे सुपारी बहादर, अयशस्वी व्यक्तीने दादांच्या कारकिर्दीवर प्रश्न उपस्थित करू नये, अजित पवारांवरील टीकेनंतर अमोल मिटकरींचा पलटवार। दिंडोरी विधानसभा मतदारसंघात नरहरी झिरवळच प्रतिनिधित्व करणार, सुनील तटकरे यांच्याकडून उमेदवारीची घोषणा। झिरवळ पिता पुत्रात लढत होण्याची शक्यता। मी त्याचा बाप, तो माझा बाप नाही, तो माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही। मुलाच्या उमेदवारीवरील प्रश्नावर नरहरी झिरवळांची प्रतिक्रिया, गोकुळ झिरवळांची पवार गटाकडे उमेदवारीची मागणी। चित्रवाघ यांचे कारनामे माझ्याकडच्या पेनड्राईव्हमध्ये, शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांचा मोठा दावा। तर उद्या दुपारी 3 वाजता सगळं उघड करणार, विद्या चव्हाणांची प्रतिक्रिया। राज्य सरकारच्या विविध योजनेचा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरातींवर 270 कोटी 5 लाख खर्च केले जाणार। 2024 ते 25 या आर्थिक वर्षासाठी शासन निर्णय जारी। राज्य सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळाची घोषणा, ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शनसारखी योजना राबवण्यात येणार, मंत्री उदय सामंत यांची माहिती। अपात्रतेच्या याचिकेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 8 दिवसात लेखी उत्तर देण्याचे आदेश। सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी 17 सप्टेंबरला। दादांचा 41 आमदारांना अपात्र करण्याची जयंत पाटलांची मागणी। 288 पाडायचे की लढवायचे, बैठकीत ठरवणार, जरांगेंचा इशारा। तर कृती करेपर्यंत एखाद्याच्या बोलण्यात तथ्य नाही, जरांगेंच्या आव्हानावर पंकजा मुंडेंचं उत्तर। मराठा समाजाचे 225 आमदार निवडून आणण्याचा पवारांचा डाव, प्रकाश आंबेडकर यांचा आरोप। तर फडणवीस आणि जरांगे पाटलांचं भांडण नकली, आंबेडकरांची टीका। प्रकाश आंबेडकरांचा आरोप मला धक्का देणार आहे, त्यावर माझा विश्वासच बसत नाही, मनोज जरांगेंचं वंचितच्या नेत्यांना प्रत्युत्तर। महाराष्ट्रातही मणिपूरसारखं काहीतरी घडण्याची चिंता वाटायला लागली, मणिपूरच्या मुद्द्यावरून शरद पवार यांचं मोठं विधान। शरद पवार निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा करतायत, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून फडणवीसांना खलनायक करण्याचा प्रयत्न, फडणवीसांवरील आरोपांवर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। सध्या आरक्षण प्रश्नी सुरू असलेल्या आंदोलनाला सामोरं जाणं गरजेचं, जातगणना आमच्यासाठी सेकंडरी विषय, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य। समित कदम आणि फडणवीसांचा घरगुती संबंध, फडणवीसांचा निरोप घेऊन समित 5 ते 6 वेळा मला भेटला, देशमुखांकडून आरोपांचा पुनरुच्चार। तर साधा कार्यकर्ता असतानाही समित कदमला वाय दर्जाची सुरक्षा का, देशमुखांचा सवाल। देशमुखांचं डोकं फिरलंय, फडणवीसांना डॅमेज करण्यासाठी आरोप, मी जनसुराज्य पक्षाचा अध्यक्ष, बैठकीच्या निमित्ताने फडणवीसांसोबत भेटीगाठी, समित कदम यांचं स्पष्टीकरण। फडणवीस राजकारणातील कळीचा नारळ, समित कदमचा आरएसएस आणि फडणवीसांशी संबंध, संजय राऊतांचा मोठा दावा। भरतीपूर्वीच दिल्ली प्रमुखांच्या बँक खात्यात 20,000 रुपये जमा, आषाढी वारीतील 1500 दिंड्यांना 3 कोटींचं सरकारकडून वितरण। खडकवासला धरणातून 25,000 क्युसेक मुठा नदीपात्रात विसर्ग सुरू, भिडे पूल पुन्हा पाण्याखाली, पुणेकरांना सतर्कतेचा इशारा।